पुढचं उदाहरण आहे 25,30. आता या ठिकाणी आपल्याला 25 चे फॅक्टर्स राईट डाऊन करायचे आहे. 1 ने आपण त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण त्याला 2 ने करू शकत नाही, 3 ने करू शकत नाही, 4 ने करू शकत नाही, परंतु आपण 5 ने त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. म्हणून 1 च्या नंतर पुढचा फॅक्टर लिहिणार आहोत तो म्हणजे 5. नंतर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 पर्यंतचे जे नंबर्स आहे त्यांनी आपण पूर्णपणे 25 ला डिव्हाइड करू शकत नाही. म्हणजे लास्टचा नंबर लिहिणार आपण 25. म्हणजे 1, 5 आणि 25 हे त्याचे फॅक्टर्स बनले. आता लिहायचे आहे आपल्याला फॅक्टर ऑफ 30. 1 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 2 ने सुद्धा करू शकतो, 3 ने सुद्धा करू शकतो, 4 ने करू शकत नाही, 5 ने करू शकतो. 5 6 जा 30 बनतात. नंतर 6 ने सुद्धा करू शकतो, 6 5 जा 30 होतात. 7, 8, 9 याने करू शकत नाही. 10 ने करू शकतो, 10 3 जा 30 होतात. नंतर 11 ने करू शकत नाही, 12 ने करू शकत नाही, नंतर 13 ने करू शकत नाही, 14 ने करू शकत नाही, 15 ने करू शकतो. 15 2 जा 30 होतात. आणि लास्ट नंबर आहे तो म्हणजे 30. आता या ठिकाणी आपण कॉमन नंबर्स लिहिणार आहोत किंवा कॉमन फॅक्टर्स लिहिणार आहोत. 1 संख्या सेम आहे, 1 नंबर सेम आहे म्हणून 1. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी सुद्धा 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर्स मिळाले ते म्हणजे 1, 5.